नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे, इन्कम टॅक्स. पण थांबा, घाबरू नका. आपण त्या किचकट नियमांच्या जंजाळात नाही जाणार, तर त्यातील एका सकारात्मक आणि खूप महत्त्वाच्या भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत, आयकरातून मिळणारी सूट. म्हणजे असं उत्पन्न ज्यावर आपल्याला 1 रुपयाही टॅक्स भरावा लागत नाही. आजच्या या सखोल चर्चेसाठी आपल्याकडे डॉक्टर राहुल एस खरात यांचा एक विस्तृत लेख आहे. यात आयकर कायदा 1961 च्या कलम 10 म्हणजे सेक्शन 10 नुसार मिळणाऱ्या विविध सवलतींची माहिती दिली आहे. आपला उद्देश हाच आहे की ही कायदेशीर भाषा सोपी करायची आणि त्यामागचा विचार समजून घ्यायचा. चला तर मग सुरुवात करूया. हो, नक्कीच. पण सुरुवात करण्यापूर्वी एक छोटा पण अत्यंत महत्त्वाचा फरक समजून घेऊया. कोणता फरक? सूट म्हणजे एक्झेम्पशन आणि वजावट म्हणजे डिडक्शन. इथेच खूप लोकांचा गोंधळ होतो. अच्छा. सोप्या भाषेत सांगायचं तर सूट म्हणजे असं उत्पन्न जे तुमच्या एकूण उत्पन्नाच्या घरात प्रवेशच करत नाही, ते दारातूनच परत जातं. म्हणजे त्यावर कर लागण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी. आणि वजावट म्हणजे उत्पन्न घरात आल्यानंतर तुम्ही केलेल्या विशिष्ट गुंतवणुकी किंवा खर्चापोटी त्यातून काही रक्कम बाहेर काढता, ज्यामुळे करपात्र उत्पन्न कमी होतं. तर आज आपण फक्त त्या उत्पन्नावर बोलणार आहोत जे घरातच येत नाही. वाह, ही व्याख्या खूपच सोपी आहे. चला तर मग सर्वात मूलभूत उत्पन्नापासून सुरुवात करूया. शेती. आपल्या देशाचा कणा आहे हे क्षेत्र. याबद्दल कायद्यात काय तरतूद आहे? अगदी योग्य सुरुवात. आयकर कायद्यानुसार भारतात असलेल्या शेतजमिनीतून मिळणारं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे. पूर्णपणे? हो, पूर्णपणे. कलम 10(1) नुसार यात फक्त पिकांपासून मिळणारं उत्पन्नच नाही, तर जमिनीचं भाडं, शेतघरापासून मिळणारं उत्पन्न आणि रोपवाटिका म्हणजे नर्सरी यातून होणारी कमाई या सगळ्याचा समावेश होतो. यामागे सरकारचा उद्देश काय असेल? शेतकऱ्यांना मदत करणे. हो, अगदी. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना कर प्रणालीच्या गुंतागुंतीपासून दूर ठेवून त्यांना प्रोत्साहन देणं हाच यामागचा उद्देश आहे. पण एक प्रश्न नेहमी विचारला जातो. अनेकदा असं ऐकायला मिळतं की काही लोक आपलं अन्य मार्गाने कमावलेले पैसे शेती उत्पन्नात दाखवून कर चुकवतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग याला आळा घालण्यासाठी कायद्यात काही तरतूद आहे का? हो, आहे ना. सरकार यावर लक्ष ठेवून असतं. जरी शेती उत्पन्न करमुक्त असलं तरी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास ते तुम्हाला तुमच्या आयकर रिटर्नमध्ये दाखवावंच लागतं. आणि मग आयकर विभाग अशा प्रकरणांची तपासणी करू शकतो. त्यामुळे ही सवलत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आहे. तिचा गैरवापर रोखण्यासाठी ही यंत्रणा आहे. अच्छा, म्हणजे यंत्रणा आहे हे स्पष्टीकरण महत्वाचं होतं. आता शेतीकडून कौटुंबिक उत्पन्नाकडे वळूया. म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब HUF किंवा भागीदारी संस्था म्हणजे फर्म कडून पैसे मिळाले तर आहेत. जर एखादी व्यक्ती हिंदू अविभक्त कुटुंबाची म्हणजे HUFची सदस्य असेल तर त्या कुटुंबाच्या एकूण उत्पन्नातून मिळालेला वाटा पूर्णपणे करमुक्त असतो. का? कारण ते कुटुंब म्हणजे HUF स्वतः एक करदाता म्हणून कर भरत असतं. डबल टॅक्सेशन टाळण्यासाठी हा नियम आहे. आणि भागीदारी संस्था म्हणजे पार्टनरशिप फर्म? तसंच आहे. जर तुम्ही एखाद्या भागीदारी संस्थेचे भागीदार असाल तर संस्थेच्या नफ्यातून मिळालेला वाटाही पूर्णपणे करमुक्त आहे. कलम 10(2)(a) नुसार. 1 मिनिट, इथे मला एक प्रश्न आहे. म्हणजे भागीदारी संस्थेकडून मिळालेले सगळेच पैसे करमुक्त असतात का? नाही. आणि हाच यातला सूक्ष्म फरक आहे. फक्त संस्थेच्या नफ्यातील वाटा करमुक्त असतो. अच्छा. पण जर संस्थेने तुम्हाला भागीदार म्हणून काही व्याज दिलं किंवा मानधन म्हणजे रेम्युनरेशन दिलं तर ते तुमच्या वैयक्तिक उत्पन्नात गणलं जातं आणि ते करपात्र असतं. वाह, म्हणजे नफा वेगळा आणि पगार किंवा व्याज वेगळं, ही गोष्ट अनेकांना गोंधळात टाकू शकते. हो, अगदी. आता त्या भागाकडे वळूया जो आपल्या बहुतांश श्रोत्यांना थेट लागू होतो. पगारदार व्यक्ती. प्रत्येकाच्या सॅलरी स्लिपमध्ये घटक असतो घरभाडे भत्ता, HRA. याचं गणित काय आहे? HRA हा पगाराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यावर चांगली कर सवलत मिळते. पण गंमत अशी आहे की ही सूट तुम्हाला मिळणाऱ्या संपूर्ण HRAवर नसते. मग कशी मोजली जाते? आयकर विभाग 3 रकमांची तुलना करतो आणि त्यापैकी जी रक्कम सर्वात कमी असेल फक्त तेवढीच रक्कम करमुक्त होते. या 3 रकमा कोणत्या? हे थोडं किचकट वाटतंय. एका उदाहरणाने समजू शकतो का आपण? हो, नक्कीच. समजा
एक व्यक्ती मुंबईत राहते. तिचा मूळ पगार 50,000 रुपये महिना आहे. कंपनीकडून तिला 20,000 रुपये HRA मिळतो आणि ती घरासाठी 25,000 रुपये भाडं देते. ठीक आहे. आता 3 रकमा पाहूया. पहिली, प्रत्यक्षात मिळालेला HRA म्हणजे 20,000 रुपये. दुसरी, मूळ पगाराच्या 50%. मुंबई मेट्रो शहर आहे म्हणून 50% म्हणजे 25,000 रुपये. आणि तिसरी रक्कम म्हणजे प्रत्यक्षात भरलेलं भाडं उणे पगाराच्या 10%. म्हणजे 25,000 वजा 5,000 झाले 20,000 रुपये. म्हणजे 20,000, 25,000 आणि 20,000. बरोबर. आता या तिघांपैकी सर्वात कमी रक्कम कोणती? 20,000. त्यामुळे त्या व्यक्तीला मिळालेला पूर्ण 20,000 रुपयांचा HRA करमुक्त होईल. वाह! उदाहरणामुळे हे अगदी स्पष्ट झालं. म्हणजे सरकार हे पाहू इच्छितं की तुम्ही खरोखरच भाड्यावर किती खर्च करत आहात. एक प्रकारची चेक अँड बॅलन्स सिस्टम आहे ही. अगदी बरोबर. आता घराचा प्रश्न सुटला, पण नोकरीत प्रवासही करावा लागतो. अशा वेळी मिळणाऱ्या रजा प्रवास सवलतीचं म्हणजे LTC किंवा LTAचं काय? बरोबर. LTC LTA ही कर्मचाऱ्यांसाठी एक उत्तम सवलत आहे. यानुसार कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला भारतात कुठेही प्रवास करण्यासाठी मिळणाऱ्या रकमेवर करसूट मिळते. पण इथेही काही मर्यादा असतीलच. हो, आहेत ना. ही सूट फक्त प्रवासाच्या तिकीट खर्चापुरती मर्यादित असते. म्हणजे समजा मी माझ्या कुटुंबासोबत विमानाने गोव्याला गेले तर मला माझ्या इकॉनॉमी क्लासच्या तिकिटाच्या रकमेइतकी सूट मिळेल. हो, पण तिथे हॉटेलमध्ये राहण्याचा किंवा खाण्यापिण्याचा खर्च नाही, बरोबर? अगदी बरोबर. ती सूट फक्त प्रवासाच्या खर्चासाठी आहे, इतर खर्चांसाठी नाही. आणि ही सवलत सामान्यतः 4 वर्षांच्या ब्लॉकमध्ये 2 प्रवासांसाठी मिळते. अच्छा. याशिवाय शिक्षण भत्ता, गणवेश भत्ता यावरही काही सूट मिळते का? हो, कलम 10-14 मध्ये असे इतरही काही भत्ते आहेत, पण त्यावर ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत किंवा झालेल्या प्रत्यक्ष खर्चापर्यंतच सूट मिळते. आता थोडं दीर्घकालीन नियोजनाबद्दल बोलूया. भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, PF, याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात काय फरक आहे? हो, PF मधील फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण त्याचा तुमच्या निवृत्तीनंतरच्या रकमेवर थेट परिणाम होतो. कसे? पहिला प्रकार आहे वैधानिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे SPF. हा प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असतो. इथे नियम सरळ आहेत. कंपनीचं योगदान, व्याज आणि शेवटी मिळणारी रक्कम सगळं पूर्णपणे करमुक्त. आणि दुसरा, जो सगळ्यात कॉमन आहे, RPF? हो, मान्यता प्राप्त भविष्य निर्वाह निधी म्हणजे RPF. हा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी असतो. इथे काही मर्यादा आहेत. तुमची कंपनी तुमच्या पगाराच्या 12% जे योगदान देते ते करमुक्त आहे. आणि व्याज? PF खात्यावर वार्षिक 9.5% म्हणजे 9.5% दरापर्यंत मिळणारा व्याजही करमुक्त आहे. यापेक्षा जास्त काही मिळाल्यास ते करपात्र ठरतं. आणि एक तिसरा प्रकार असतो ना, अमान्यताप्राप्त? हो, अमान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी UPF. हा अशा संस्थांमध्ये असतो ज्यांना आयकर विभागाची मान्यता नाही. मग इथे काय होतं? इथे गंमत अशी आहे की नोकरी दरम्यान कंपनीचं योगदान आणि त्यावर मिळणारा व्याज करमुक्त असते. पांड. यात एक मोठा कॅच आहे. जेव्हा तुम्ही निवृत्त होता आणि ही रक्कम काढता तेव्हा मात्र त्यावर वेगळ्या आणि किचकट पद्धतीने कर लागतो. अच्छा, म्हणजे सुरुवातीला कर नाही, पण शेवटी सगळा हिशोब चुकता करावा लागतो. अगदी. कंपनीचं योगदान पगारातून उत्पन्न म्हणून कर पात्र ठरतं आणि तुमच्या योगदानावरील व्याज इतर स्रोतांकडून उत्पन्न म्हणून करपात्र ठरतंय. बापरे, हे तर खूपच वेगळं आहे. आता नोकरीच्या शेवटी मिळणाऱ्या ग्रॅच्युइटी आणि पेन्शनबद्दल काय नियम आहेत? ही रक्कम मोठी असते. बरोबर. ग्रॅच्युइटीच्या बाबतीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त आहे. आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी? खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी 20 लाख रुपयांपर्यंत किंवा एका ठरवलेल्या सूत्रानुसार येणाऱ्या रकमेपर्यंत सूट मिळते. आणि पेन्शन? पेन्शनच्या बाबतीतही असाच फरक आहे. जर तुम्ही तुमची पेन्शन एकरकमी घेतली म्हणजे कम्युटेड पेन्शन, तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ती पूर्णपणे करमुक्त आहे. इतरांसाठी काही प्रमाणातच सूट मिळते. अनेकदा लोक ऐच्छिक सेवानिवृत्ती म्हणजे VRS घेतात. तेव्हा मिळणाऱ्या रक्कमेवर काही सूट आहे का? हो, त्यासाठीही तरतूद आहे. ऐच्छिक सेवानिवृत्ती योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेवर 5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. ही सूट किती वेळा घेता येते? आयुष्यात एकदाच. तसेच जर कर्मचाऱ्याला नोकरीतून कमी केले म्हणजे रिट्रेंचमेंट, तर मिळणाऱ्या भरपाईवर सुद्धा 5 लाख रुपयांपर्यंत सूट आहे.
आणि लीव्ह एनकॅशमेंटचं काय? हो, रजा रोखीत रूपांतरित केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ती पूर्णपणे करमुक्त असते, तर इतरांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे. हे आकडे खूप महत्वाचे आहेत. आता पगाराच्या पलीकडे जाऊन काही विशेष प्रकरणांबद्दल बोलूया. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप मिळते, त्यावर टॅक्स लागतो का? नाही. आणि ही एक खूप चांगली आणि महत्वाची तरतूद आहे. कलम 10-16 नुसार शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मिळालेली कोणतीही शिष्यवृत्ती पूर्णपणे करमुक्त असते. मग ती सरकारी असो वा खासगी? हो, कुठूनही मिळालेली असो. उद्देश हाच आहे की शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं आणि विद्यार्थ्यांवर कराचा कोणताही बोजा पडू नये. हे उत्तम आहे. शिक्षणासोबतच देशासाठी शौर्य गाजवणाऱ्यांचा सन्मानही महत्वाचा आहे. सरकारने दिलेले पुरस्कार किंवा सैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनबद्दल काय नियम आहेत? देशासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी कायद्यात विशेष तरतुदी आहेत. सार्वजनिक हितासाठी सरकारने दिलेले कोणतेही पुरस्कार किंवा बक्षीस करमुक्त आहेत. तसेच शौर्य पुरस्कार विजेत्यांना, जसे की परमवीर चक्र, महावीर चक्र विजेत्यांना मिळणारे पेन्शन पूर्णपणे करमुक्त आहे. खरंच? हो, इतकंच नाही तर सशस्त्र दलातील जवानांच्या कुटुंबियांना मिळणारे फॅमिली पेन्शन हे सुद्धा पूर्णपणे करमुक्त आहे. ही केवळ कर सवलत नाही तर देशाने व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. खरंच हे खूप प्रेरणादायी आहे. आता गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचं काय? जसं की जीवन विमा पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर मिळणारी रक्कम. इथेही काही महत्त्वाच्या सवलती आहेत. जीवन विमा पॉलिसीवर मिळणारी रक्कम बोनससह बहुतेक प्रकरणांमध्ये पूर्णपणे करमुक्त आहे. अर्थात याला प्रीमियम आणि विमा रकमेच्या प्रमाणाबद्दल काही अटी लागू आहेत. आणि म्युच्युअल फंड किंवा डिव्हिडंड? सेबी नोंदणीकृत म्युच्युअल फंडांचे उत्पन्न आणि भारतीय कंपन्यांकडून मिळालेला लाभांश म्हणजे डिव्हिडंड यावरही विशिष्ट परिस्थितीत कर सूट आहे. आणि लहान मुलांच्या नावे असलेल्या उत्पन्नाबद्दल एक लहान पण मनोरंजक नियम आहे नाही का? बरोबर. हा एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आयकर कायद्यानुसार अल्पवयीन मुलाचे उत्पन्न त्याच्या आई-वडिलांच्या उत्पन्नात जोडले जाते. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्या. हो, त्यांच्या. पण जेव्हा हे उत्पन्न जोडले जाते तेव्हा प्रति बालक 1,500 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळते. ही रक्कम खूप मोठी नाही, पण या नियमाची माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर आज आपण पाहिले की आयकर कायद्याच्या कलम 10 अंतर्गत किती वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नावर सूट मिळते. शेती आणि कौटुंबिक उत्पन्नापासून ते पगार, निवृत्ती लाभ आणि विशेष पुरस्कारांपर्यंत. हो, या सवलती पसरलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूट म्हणजे ते उत्पन्न कर गणनेच्या कक्षेतच येत नाही. अगदी बरोबर. आणि या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की या सगळ्या तरतुदींमागे एक व्यापक दृष्टिकोन आहे. या सवलती केवळ कर वाचवण्यासाठी दिलेल्या नाहीत. तर त्यामागे काही धोरणात्मक उद्दिष्टे आहेत. हो, जसे की बचतीला प्रोत्साहन देणे म्हणजे PF, शिक्षणाला पाठिंबा देणे म्हणजे शिष्यवृत्ती, देशासाठी केलेल्या सेवेचा सन्मान करणे म्हणजे शौर्य पुरस्कार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या घटकांना जसे की कृषी क्षेत्राला आधार देणे. प्रत्येक सवलतीमागे एक सामाजिक किंवा आर्थिक कारण आहे. आजच्या चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय जो आपल्या श्रोत्यांनाही विचार करायला लावेल. कोणता विचार? आपण पाहिलं की ग्रॅच्युइटीसाठी 20 लाखांची मर्यादा आहे, रजारोखीकरणासाठी 3 लाखांची आणि ऐच्छिक सेवानिवृत्तीसाठी 5 लाखांची. हां, हे आकडे बऱ्याच वर्षांपासून बदललेले नाहीयेत. जसजसा काळ बदलतो, महागाई वाढते, लोकांचे पगार वाढतात, तसतशा या निश्चित मर्यादांचं पुनरावलोकन कसं आणि केव्हा केलं जातं? या आकड्यांमध्ये बदल करण्याची किंवा न करण्याची प्रक्रिया आपल्याला देशाच्या आर्थिक प्राधान्यक्रमांबद्दल काय सांगते? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?